नमस्कार मंडळी. आज 21 जून जागतिक योग दिन. तर आजच्या जागतिक योग दिनाच्या आपल्या सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा. तसंच आज वर्षातला सर्वात मोठा दिवस. तर या वर्षातल्या सगळ्यात मोठ्या दिवसाच्या पण आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आता आपल्याला एक बहुगुणी अशा आयुर्वेदिक वेलीविषयी जाणून घ्यायचं आहे. तर ती वेल तुम्हाला मी दाखवतो. या वेलीचं इंग्रजी नाव आहे एलिफंट क्रीपर. मराठीमध्ये याला समुद्रशोष वेल किंवा संस्कृतमध्ये वृद्धदारू किंवा गुगुळी असे सुद्धा म्हणतात, आणि हिंदीमध्ये विधारा या नावाने संबोधलं जातं. तर या वेलीविषयी आपण त्याचे औषधी उपयोग आणि हे याचं जे लॅटिन नाव आहे त्याविषयी रंजक माहिती जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी आजचा जो 21 जून आहे, मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे वर्षातला सर्वात मोठा दिवस. या दिवशीपासून सूर्य जो आहे तो पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे सर्वाधिक कललेला असतो. त्यामुळे 13 ते 14 तास सूर्यप्रकाश असतो आणि रात्र सर्वात लहान असते. ही जी खगोलीय घटना आहे हिला समर सोल्स्टिस किंवा उन्हाळी अयनदिन असे म्हणतात. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनाला सुरुवात करतो. आता आज जागतिक योग दिन सुद्धा आहे. आजचा जागतिक योग दिनाचं 12वं वर्ष आहे. आज विविध ठिकाणी योगविषयक कार्यक्रमात कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये किंवा घरी आपण योगदिन नक्कीच साजरा केला असाल. आजकाल आपण बघतोय यावर्षी उन्हाळा किती तीव्र होतोय. संपूर्ण भारतामध्ये आणि जगातल्या अनेक ठिकाणी अतिशय टोकाचं हवामान झालेलं आहे. प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे. निसर्गाचा समतोल हा दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. पृथ्वीचं तापमान हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर ह्या वाढीव तापमानाला आळा घालण्याचं काम हे आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनीच करायचं आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आपल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं हे आद्य कर्तव्य आहे. तर आपण या पर्यावरणासाठी, निसर्गासाठी आपलं फुल फुलाची पाकळी याप्रमाणे योगदान हे द्यायला पाहिजे. आपण जे जलसाठे आहेत ते पुनर्जीवित करायला हवेत. पाण्याचं संवर्धन करायला हवं. आपल्या ज्या बोरवेल्स मारलेल्या असतात किंवा ज्या विहिरी असतात त्याच्यासाठी पुनर्भरण खड्डे आजूबाजूला करून किंवा आपली जी
शेती आहे किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा सभोवताली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी कसं मुरलं जाईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायला पाहिजेत. अनेक झाडं जी हवा शुद्ध करतात किंवा आपल्याला ऑक्सिजन पुरवतात, उदाहरणार्थ वड, पिंपळ, तर अशी झाडे आपण बहुसंख्येने लावली पाहिजेत. आणि ज्या आपल्या औषधी वृक्षसंपदेमध्ये झाडे वेली येतात त्या पण आपण लावायला हवीत आणि त्यांचं संवर्धन करायला हवं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे संत तुकाराम महाराजांनी जो अभंग रचला होता, या अभंगामधलं पद आहे. त्याचा अर्थ काय आहे तर वृक्षवेली आणि जंगलात राहणारे पशुपक्षी हेच आमचे सगळे सोयरे म्हणजे कुटुंबीय आहेत. या ओळीतून संत तुकाराम महाराजांनी निसर्गाविषयीचे त्यांचं प्रेम आणि सजीव सृष्टीबद्दलची आत्मीयता तन्मयतेने व्यक्त केली आहे. मानवी नातेसंबंधांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे त्यांना अधिक आनंददायी आणि शांततापूर्ण असं वाटत होतं. झाडे, वेली आणि वनस्पती म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आमचे सगळे सोयरे किंवा जिवलग मित्र, वनचरे म्हणजे जंगलात राहणारे प्राणी, पक्षीही सुस्वरे आळविती म्हणजे जंगलातील पक्षीही आपल्या गोड आवाजात जणू काही ईश्वराची प्रार्थना किंवा स्तुती करत असतात. या ओळी आपल्याला प्राणी, पक्षी आणि झाडांशी जोडण्याचा संदेश देत असतात. जंगलातील शांत आणि निर्मळ वातावरणात माणसाला द्वेष, मत्सर आणि गुणदोषांची बाधा होत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे निसर्गप्रेमीच माझे खरे नातेवाईक आहेत, कारण ते स्वार्थी नसतात आणि त्यांच्यात कोणताही कपट नसतो. तुकाराम महाराजांनी किती सुंदर पद्धतीने त्यांचे हे विचार व्यक्त केले आहेत. आता आपण या समुद्रशोष वेलीविषयी अधिक जाणून घेऊया. आता ह्याचं लॅटिन नाव आहे अर्जिरिया नर्व्होसा. आता अर्जिरिया हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो तर ते चांदीसारखा चमकदार म्हणजे सिल्व्हरी असा होतो. या वेलीच्या पानाच्या मागची जी बाजू असते ती तुम्हाला मी दाखवतो. त्या पांढऱ्या लवदार केसांमुळे चांदीसारखी चमकते, म्हणून त्याला हे नाव दिलं गेलं आहे. हे बघा, हे बघा कशी चमकते. नंतर नर्व्होसा जो लॅटिन शब्द आहे त्याचा अर्थ ठळक नसा किंवा शिरा असलेली. हे बघा कशा शिरा दिसतात. तर या वेलीच्या पानांवर खूप ठळक आणि स्पष्ट अशा शिरा दिसतात, म्हणून याला नर्व्होसा म्हणतात. आता याची इतर भाषांमधली नावं, आता मराठीमध्ये समुद्रशोष, समुद्रसोक, वृद्धदारू, गुग्गुळी
इंग्रजीमध्ये एलिफंट क्रीपर किंवा वुली मॉर्निंग ग्लोरी अशी नावं आहेत. हिंदीमध्ये विधारा किंवा घावपत्ता म्हणतात. संस्कृतमध्ये वृद्ध दारुक असं म्हणतात. आता विधारा हे या वनस्पतीचं सर्वसामान्य नाव आहे. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात हे याच नावाने मिळतं. आता मगाशी मी घावपत्ता म्हटलं, तर ह्या पानांचा जो वापर आहे तो जखमा म्हणजे घाव जे असतात ते बरे करण्यासाठी केला जातो, म्हणून स्थानिक भाषेत हिला हे नाव मिळालं आहे. आता दुसरं समुद्रसोक हे नाव काय आहे, तर पाण्याचा किंवा सुजेचा शोष करून घेणारी वेल म्हणून हे नाव वापरलं जातं. आता ही एक मजबूत आणि वेगाने वाढणारी वेल आहे. हिची पाने आकाराने खूप मोठी आणि हे बघा हृदयाच्या आकारासारखी असतात. वरची बाजू गुळगुळीत तर खालची बाजू पांढऱ्या लवदार केसांमुळे पांढरी दिसते. ही बघा. आता याचा आयुर्वेदिक उपयोग आणि फायदे यांविषयी जाणून घेऊया. याचा जो पानांचा वापर आहे, याचा बाह्य वापर जखमा बऱ्या करण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या विकारांवर म्हणजे खाज किंवा नायटा म्हणतो ना, त्याच्यासाठी गुणकारी मानला जातो. त्यानंतर या वेलीच्या घटकांचा वापर मूळव्याधीच्या उपचारांमध्ये जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. वातविकार, सांधेदुखी म्हणजे संधिवात आणि मज्जासंस्थेच्या आजारांवर हे एक उत्तम टॉनिक मानले जाते. आता ह्या वनस्पतीच्या ज्या बिया असतात तर सायकोॲक्टिव्ह म्हणजे भ्रामक गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात. तर त्या खाण्यासाठी विषारी असू शकतात. त्यामुळे केवळ तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य किंवा वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा औषधी वापर आपण करायचा आहे. आता ही वृद्धदारू किंवा विधारा वनस्पती कफ आणि दोष संतुलित करण्यासाठी वापरतात. आता ह्या वेलीचं जे पान असतं, हे मोठं पान असतं, ते गरम करून त्याच्या गुळगुळीत बाजूला खोबरेल किंवा एरंडेल तेल लावायचं आणि जे मोठी गळवं असतात किंवा जखमा असतात त्याच्यावर बांधायचं. त्यामुळे गळू लवकर पिकते आणि फुटून त्याचा निचरा होतो आणि जखम लवकर भरायला खूप मदत होते. आता सांधेदुखी आणि आंबवात यासाठी या वेलीच्या मुळांचं चूर्ण म्हणजे विधारा चूर्ण कोमट दूध किंवा पाण्यासोबत घेतल्यास जुनी पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. आता मगाशी म्हटलं तसं खाज, नायटा म्हणजे जे त्वचेचे आजार असतात, तर ह्या पानांचा, या वेलीच्या पानांचा रस किंवा पानाची पेस्ट जुनाट त्वचेच्या आजारावर लावल्यास खाज आणि संसर्ग कमी होतो. आता हिची जी मुळं असतात, ह्या मुळांचा वापर मज्जासंस्थेसाठी टॉनिक म्हणून काम करतात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास आणि शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. आता या वेलीला फार सुंदर फुलं येतात. या फुलांचा रंग फिकट गुलाबी जांभळट असतात आणि दिसायला अतिशय आकर्षक फनेल म्हणजे नरसाळ्याच्या आकाराची असतात. आयुर्वेदात मूळ आणि पानांचा वापर जास्त होत असला तरी फुलांचेही काही महत्त्वाचे उपयोग आहेत. तर ते काय आहेत, तर शारीरिक ताकद आणि ऊर्जा वाढवणे म्हणजे वाजीकरण म्हणतो ते. पारंपरिक आदिवासी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये या फुलांचा वापर शरीराची ताकद, स्टॅमिना आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी करतात. तसेच कूलिंग इफेक्ट म्हणजे त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्यांचा जो गुणधर्म असतो तो शीतल म्हणजे थंड असतो. तर त्या फुलांचा रस किंवा पाकळ्यांची पेस्ट त्वचेची आग होणे, खाज सुटणे किंवा उन्हामुळे जी जळजळ होते ती कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर लावली जाते. आता बागेची शोभा वाढव म्हणजेच काय, तर ऑर्नामेंटल व्हॅल्यू
ही फुले दिसायला खूप सुंदर असतात, त्यामुळे घराच्या भिंती, कुंपण किंवा मांडवावर ही वेल केवळ शोभेसाठी, सुशोभीकरणासाठी लावतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात. ही जी खूप सुंदर फुलं असतात, या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात नेक्टर म्हणजे मकरंद असतो. त्यामुळे बागेत मधमाशा, पक्षी, फुलपाखरे मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे संपूर्ण बागेचे परागीकरण पण चांगले होते. तर अशी ही बहुगुणी अशी समुद्रशोष एलिफंट क्रीपर ही वेल आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की ही वेल किंवा ह्या वेली आपण जिथे कुठे वृक्षारोपण करत असाल, तिथे जी मोठी झाडं असतात त्या झाडांच्या आधाराने या वेलींची जरूर लागवड करावी. खूप औषधी वेल आहे आणि या अशा औषधी वृक्षवल्लरींचं संवर्धन करणं हे आपल्या सुजाण नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे असं मी समजतो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन की अशी औषधी वृक्षवल्लरी आपण जरूर आणून आपल्या सभोवताली, आपल्या बागेमध्ये, शेतावर लावा आणि निसर्गाचं संवर्धन करा, पर्यावरणाला सुदृढ करा. नमस्कार.